मित्रांनो नमस्कार. नवोदय संदर्भात एक मोठी अपडेट तुम्हाला सांगायची आहे. अपडेट सिलेबस संदर्भात आहे. जुना जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये बदल करून नवीन सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि जुने जे पॉइंट होते ते बरेच सारे पॉइंट डिलीट केलेले आहेत. जे काही विद्यार्थी 2027 साठी तयारी करत आहेत, नवोदयच्या एक्झाम देण्यासंदर्भात तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. त्यांनी प्रत्येकाने मी काय सांगतो हे प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. ही जर अपडेट तुम्हाला समजली तरच तुमची ही जी एक्झाम आहे ती क्रॅक होऊ शकते, अदरवाईज एक्झाम क्रॅक होणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला ज्या अपडेट आलेल्या आहेत, अपडेट काय आला, सिलेबस मध्ये बदल केलेला आहे, सिलेबस काय करायचा, कोणता करायचा, कशा पद्धतीने करायचा, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर ज्या पालकांना आपला विद्यार्थी, आपला मुलगा, नवोदय मुलगा असेल मुलगी असेल नवोदय मध्ये टाकायचा आहे, त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघितला पाहिजे. आता काय काय बदल झालेले आहेत त्या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणार आहे. मी पहिले तुम्हाला जुना सिलेबस, नवीन सिलेबस याचं कंपॅरिझन पण करून दाखवणार आहे. नवीन कोणता सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत कोणते कोणते पॉइंट असणार आहेत ते सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेल पद्धतीने समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक आस्पेक्ट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आता क्लास 6 चा लेटेस्ट सिलेबस मी तुम्हाला पहिले सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला ओल्ड सिलेबस संदर्भात कंपॅरिझन करून दाखवतो. आता हा मेंटल ऍबिलिटी संदर्भात पहिला सिलेबस आहे. त्याच्यामध्ये आधीचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये त्यांनी 10 पॉइंट ऍक्च्युअली होते त्याच्यामध्ये. आता त्याची 10 पॉइंट असून 4 पॉइंट जे आहेत ते त्यांनी डिलीट केलेले आहेत आणि आता फक्त आणि फक्त 6 पॉइंट तुम्हाला तिथं ठेवलेले आहेत आणि या 6 पॉइंटचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिला पॉइंट त्याच्यामध्ये आहे पॅटर्न कम्प्लिशन, दुसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये फिगर सिरीज, तिसरा त्याच्यामध्ये आहे जिओमेट्रिकल फिगर कम्प्लिशन, चौथा पॉइंट आहे मिरर इमेजिंग, पाचवा वॉटर इमेजिंग हा नवीन ऍड केलेला आहे आणि 6वा एम्बेडेड फिगर्स. हे जे काही 6 पॉइंट आहेत हे 6 पॉइंट आता नवीन सिलेबस नुसार तुम्हाला दिलेले आहेत आणि याचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता ओल्ड सिलेबसचा जर विचार केला तर ओल्ड सिलेबस मध्ये काय होतं, ओल्ड सिलेबस मध्ये ऑड मॅन आउट हा जो आहे हा आता कट केलेला आहे, आता तुम्हाला हा करायचा नाही. फिगर मॅचिंग हे तुम्हाला करायचं नाही. पॅटर्न कम्प्लिशन तुम्हाला इथं दिलेलं आहे, पॅटर्न कम्प्लिशन, त्याच्यामुळे हा करायचा आहे. त्याच्यानंतर फिगर सिरीज कम्प्लिशन तुम्हाला इथं दिलेलं आहे, फिगर सिरीज कम्प्लिशन हा पण तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर अनालॉगी तुम्हाला करायचं नाहीये. जिओमेट्रिकल फिगर कम्प्लिशन तुम्हाला इथं दिलेलं आहे, जिओमेट्रिक फिगर कम्प्लिशन. त्याच्यानंतर मिरर इमेजिंग तुम्हाला दिलेलं आहे. सोबतच तुम्हाला आणखी एक टॉपिक दिलेला आहे, तो म्हणजे काय आहे, वॉटर इमेजिंग. वॉटर इमेजिंगचा टॉपिक दिलेला आहे, तो पण तुम्हाला तिथं करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो टॉपिक आहे पंक्च्ड होल पॅटर्न हा कट केलेला आहे. स्पेस व्हिज्युअलायझेशन हा पण कट केलेला आहे. इम्बेडेड आहे फिगर हा तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे एकूण टॉपिक किती आहेत, कट किती झाले आणि ऍड म्हणजे तुम्हाला करायचे कोणते आहेत, जे जुने आहे ऍज इट इज कोणते ठेवलेले आहेत. ऍज इट इज कोणता ठेवलेला आहे, हा इम्बेडेड फिगर 1, मिरर इमेज 2, वॉटर इमेज हा तिसरा ऍड केलेला आहे. चौथा काय आहे, फिगर सिरीज कम्प्लिशन आणि पॅटर्न सिरीज कम्प्लिशन. हे एकूण 6 टॉपिक तुम्हाला तिथं त्यांनी, जिओमेट्रिकल फिगर कम्प्लिशन हे एकूण 6 टॉपिक तुम्हाला तिथं आहेत. 1 पॅटर्न कम्प्लिशन, फिगर सिरीज कम्प्लिशन, जिओमेट्रिकल फिगर कम्प्लिशन, वॉटर इमेज, मिरर इमेज आणि एम्बेडेड फिगर असे एकूण 6 टॉपिक तुम्हाला जनरल मेंटल ऍबिलिटी मध्ये करायचे आहेत. हेच टॉपिक करायचे आहेत. ओल्ड सिलेबस मध्ये एकूण 10 पॉइंट होते, त्यातले 6 ठेवले, 4 त्यांनी कट केलेले आहेत. हा एक मोठी अपडेट तुम्ही डोक्यात ठेवा आणि हीच अपडेट तुम्हाला आणि हाच सिलेबस तुम्हाला फॉलो करायचा आहे. सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. पॅटर्न कम्प्लिशन वारंवार सांगतो, वारंवार का सांगतो तर तुम्हाला ते माहिती असले पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली अभ्यास कशाचा करायचा आहे. पॅटर्न कम्प्लिशन, फिगर सिरीज, जिओमेट्रिकल फिगर कम्प्लिशन, मिरर इमेजिंग, वॉटर इमेजिंग आणि एम्बेडेड फिगर्स, एवढ्या 6 पॉइंटचा तुम्हाला मेंटल ऍबिलिटी मध्ये अभ्यास करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अभ्यास करायचा नाही. हे तुम्ही डोक्यात पहिले फिक्स करून घ्या. हा सिलेबस आहे, बोर्डाचा सिलेबस हा आहे, हाच तुम्हाला रटायचा आहे, हाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हाच प्रॅक्टिस करायचा आहे, याच्यावरच्या टेस्ट सोडवायचे आहेत. ठीक आहे, हा मेंटल ऍबिलिटी संदर्भ झाला. दुसरा एक त्याच्यामध्ये मेंटल ऍबिलिटी संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी मेंटल ऍबिलिटी आहे, ही मेंटल ऍबिलिटी संदर्भात जर विचार केला तर पहिले तुम्हाला किती क्वेश्चन्स होते याच्या संदर्भात, एकूण 40 क्वेश्चन्स होते. पण आता याच्यावर तुम्हाला तो किती क्वेश्चन विचारेल, तुम्हाला आता फक्त त्याच्यावर 20च क्वेश्चन विचारेल. 20 क्वेश्चन तुम्हाला तो विचारेल आणि बाकीचे जे 20 आहेत ते 20 त्यांनी इथं ऍड केलेले आहेत. तुम्हाला 20 क्वेश्चनचा एक सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, एक सब्जेक्ट नवीन त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, त्याला EVS म्हणतात, इन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणतात. हा जो इन्व्हायरमेंटल स्टडीज आहेत याच्यामध्ये 4-5 पॉइंट आहेत जे त्यांनी ऍड केलेले आहेत.
हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टच्या अंतर्गत 4 मेन मुद्दे आहेत, मेन टॉपिक आहेत, ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आता याच्यासाठी 20 क्वेश्चन आणि मेंटल ॲबिलिटीसाठी 20 क्वेश्चन, हे मेंटल ॲबिलिटीसाठी 20 क्वेश्चन आहेत. एकूण 40 क्वेश्चन होते. त्या 40 पैकी आणखी बायफर्गेट करून त्यांनी काय केलं आहे, 20 क्वेश्चन फक्त मेंटल ॲबिलिटी ठेवलेले आहेत आणि 20 क्वेश्चन या इन्व्हायरमेंटल स्टडीज जो नवीन ऍड केलेला आहे त्याला त्यांनी दिलेले आहेत. एवढं क्लिअर असेल, एवढं प्रत्येकाच्या डोक्यात घुसलं असेल. आता हे जे काही इन्व्हायरमेंटल स्टडीज आहेत याच्यामध्ये सिलेबसमध्ये जे पॉईंट आहेत ते पॉईंट काय आहेत ते सर्व सविस्तर आपण समजून घेऊ. तुम्हाला नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे हे तुमच्या डोक्यात आलं की तुमचा जो काही रस्ता आहे तो क्लिअर होऊन जातो की आपल्याला एक्झॅक्टली कशा कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे. एक तर पहिलं जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आहे ना, एकूण 4 टॉपिक सांगितले मी तुम्हाला. पहिले जे टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे काय आहे, द नॅचरल वर्ल्ड. काय टॉपिकचं नाव आहे, द नॅचरल वर्ल्ड. त्या नॅचरल वर्ल्डच्या हेडिंग अंतर्गत तुम्हाला एकूण 8 सब टॉपिक दिलेले आहेत. ट्रान्सपोर्ट सिस्टम कसं आहे आपलं भारतातलं, महाराष्ट्रातलं असेल, भारतातलं असेल, ट्रान्सपोर्ट सिस्टम काय आहे, ट्रान्सपोर्ट कशा कशाच्या माध्यमातून होतं है ना. एअर ट्रान्सपोर्ट आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, रोड ट्रान्सपोर्ट आहे, रेल ट्रान्सपोर्ट आहे. याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती असली पाहिजे, डिटेल माहिती असली पाहिजे. आता ते पण 5व्या वर्गातच माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं काय आहे, कोणकोणत्या रिव्हर आहे, किती रिव्हर आहेत, कोणत्या रिव्हर आहे, भारतात कोणत्या आहेत, महाराष्ट्रात कोणत्या आहेत आणि त्यांचं जे जाळं पसरलेलं आहे ते कसं आहे, काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर माउंटेन किती आहेत, कोणते कोणते माउंटेन आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, जुने माउंटेन कोणते, नवीन माउंटेन कोणतं आहे ना, ह्या सर्व सिरीज तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्लांटचा जो स्टडी आहे तो प्लांटचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. सोबतच आणखी आहे ॲनिमल ऑन लँड अँड वॉटर्स. पाण्यामधले ॲनिमल्स कोणते, लँडवरचे ॲनिमल्स कोणते, यांचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जे की तुमच्या पुस्तकात दिलेले असेल. जर नसेल तर तुम्हाला एक जे काही ऍडव्हान्स स्टडीज करून, ऍडव्हान्स जे पुस्तकं यूज करून तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. आणखी 6वा जो टॉपिक आहे तो आहे नॅचरल डिझास्टर्स. नॅचरल डिझास्टर मध्ये काय काय येतं आपल्या इथं इंडियामध्ये जर विचार केला तर सायक्लोन्स आहेत, सुनामी आहेत है ना, फ्लडिंग आहेत है ना, फ्लडिंग आहे. तिथून नाहीतर इरोजन आहे, खूप सारे इरोजन आहे. मग हे जे काही नॅचरल डिझास्टर आहे, हीट वेव्ह आहेत, हे ह्या नॅचरल डिझास्टरचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ हाऊसेस अँड शेल्टर्स, वेगवेगळ्या टाईपचे हाऊसेस आणि शेल्टर्स. सोबतच सेटलमेंट नावाचा टॉपिक आहे, तो टॉपिक तुम्हाला करायचा आहे. वेगवेगळ्या टाईपचे सेटलमेंट्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे हाऊसेस आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या संदर्भात चर्चा करायची आहे. सोबतच जे आपलं वॉटर सायकल आहे ना, वॉटर आहे इव्हॅपोरेट होऊन जे वॉटर आहे, वॉटरचं इव्हॅपोरेशन होऊन वर जातं, वरून पाणी पडतं है ना, ही जी सायकल आहे या सायकल संदर्भात पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा जो पहिला टॉपिक आहे या पहिल्या टॉपिक संदर्भात तुम्हाला हे जे काही 8 मुद्दे आहेत या 8 मुद्द्याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. हा झाला पहिला पॉईंट. त्याच्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट कशा संदर्भात आहे तर तो आहे ह्युमन बॉडीच्या संदर्भात. माणसाची जी बॉडी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला पुन्हा अभ्यास दिलेला आहे. त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे फूड अँड न्यूट्रिशन्स. म्हणजे बॅलन्स डाएट कशाला म्हणायचं, एनर्जी कोणत्या डाएट पासून मिळते आणि ग्रोथ आणि रिपेअर कोणतं फूड करतं याच्यावर माहिती आहे. याच्या संदर्भातला तुम्हाला अभ्यास करायचा आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले जाणार आहे. दुसरा टॉपिक हायजीन संदर्भात आहे, हायजीन अँड क्लीननेस संदर्भात आहे. आता तुम्हाला 5वी पासूनच ह्या गोष्टी तुम्हाला देणार येणार आहे. कोरोना नंतर ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला बदललेल्या आहेत आणि हा सिलेबस मध्ये येणं गरजेचंच होतं. कारण तुम्हाला सॅनिटायझर शिवाय आणि तुम्हाला हँडवॉश शिवाय आता प्रत्येक गोष्ट जी आहे तुम्हाला ती करावंच लागणार आहे. त्यासाठी तुमचं हायजीन आणि तुमचं जे काही क्लीननेस आहे ते तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. कारण तो खूप महत्वाचा आणि काय आहे, देशाला एका नवीन मार्गावर नेऊन जाणारा हा मार्ग, हा जो काही टॉपिक आहे हा आहे. जर तुम्हाला देशाला वाचवायचं असेल तर तुम्हाला तेवढं क्लीन राहावं लागेल, तुम्हाला हायजीन ठेवावं लागेल. तुमचं क्लीननेस तसं डिपेंड आहे. जर नाही तर काय आहे, इथून तिथून सर्व एकाच लाटेमध्ये सर्व देश संपू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे काय आहे, क्लीन राहावं लागेल, हेल्दी राहावं लागेल आणि जे काही डिसीज आहेत त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्याची ताकद तुम्हाला तुमच्या हायजीनमुळे मिळते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चौथा आहे सुपर सेन्सेस. तुमचे सेन्सेस कशा पद्धतीने काम करतात आणि कोणते कोणते सेन्सेस काय काय काम करतात ह्या सर्व संदर्भात तुम्हाला चर्चा करायची आहे. म्हणजे काय आहे, तुमचं जे काही डोळे आहेत ते कशा पद्धतीने काम करते, म्हणजे डोळ्याचं सर्व स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे. तुमचे हेअर आहे, कान आहेत, कान काय काम करतो ह्या काना संदर्भात तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला जे स्मेल आहे, स्मेल संदर्भात म्हणजे तुम्हाला जे नोजचं स्ट्रक्चर आहे, स्मेलचा संदर्भ आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती असले पाहिजे.
टच टच केल्यानंतर कोणते सेन्सेस होतात है ना, टेस्ट आहे जीबीमुळे कोणते सेन्सेस होतात, मग हे जे काही सुपर सेन्सेस आहे या सुपर सेन्सेसची तुम्हाला डिटेल माहिती असली पाहिजे, याच्यावर तो तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतर बेसिक नॉलेज ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम आहे, म्हणजे तुमचं जे हार्ट आहे ते ब्लड कशा पद्धतीने पंप करतं ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टमच्या माध्यमातून, आणि ती पूर्ण कशा पद्धतीने करतो, कोणते कोणते अवयव त्याच्यामध्ये काम करतात, या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे ब्लड कशा पद्धतीने पंप केलं जातं, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन कशा पद्धतीने सप्लाय केला जातो, आणि बॉडी ऍक्टिव्हेट कशा पद्धतीने राहतंय, हे सर्व तुम्हाला काय कशामध्ये दिलेलं आहे, बेसिक नॉलेज ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे बेसिक नॉलेज ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. खूप साऱ्या सिस्टम आहेत, एकूण तुम्हाला 10-12 सिस्टम आहेत. त्या 10-12 सिस्टम मध्ये तुम्हाला एकूण 3च सिस्टम दिलेले आहेत. एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टम, म्हणजे तुमचं जे फूड आहे ते फूड कशा पद्धतीने ब्रेकडाऊन केलं जातं, खाल्ल्यानंतर फूड कसं पचवलं जातं, या संदर्भात चर्चा आहे, या संदर्भात सिलेबसमध्ये आहे. जे फूड आहे ते ऑब्झॉर्ब कशा पद्धतीने केलं जातं, आणि जे काही फूड ऑब्झॉर्ब केल्यानंतर जे काही वेस्ट वाचतं ते कशा पद्धतीने टाकलं जातं, याच्यावर तुम्हाला हा जो टॉपिक आहे, हा डायजेस्टिव्ह सिस्टमचा टॉपिक तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे, आणि त्याच्यावर तो क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, टॉपिक आहे तो म्हणजे काय, बेसिक नॉलेज ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. तुमचं श्वास घेण्याची जे काही सिस्टम आहे, तुमचे जे काही फफडे आहेत ते कशा पद्धतीने काम करतात, जे फुफ्फुस आहेत ते फुफ्फुस कशा पद्धतीने काम करतात, याच्यावर तुम्हाला तो क्वेश्चन विचारणार आहे. म्हणजे काय, ऑक्सिजन कशा पद्धतीने घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड कशा पद्धतीने बाहेर टाकला जातो, आणि ही जी काही ब्रिदिंगची टेक्निक आहे, ही ब्रिदिंगची टेक्निक काय आहे एक्झॅक्टली, ते तुम्हाला इथं या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला एवढे जे काही 6 टॉपिक आहेत, हे 6 टॉपिक तुम्हाला ह्युमन बॉडीच्या संदर्भात तो त्याच्यावर क्वेश्चन विचारणार आहे. मग तुम्हाला हे डिटेल मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा तिसरा जो आहे तो तिसरा आहे सायन्स इन डेली लाईफ. डेली लाईफ मधलं जे सायन्स आहे ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ह्युमन बॉडी संदर्भात पण माहिती असलं पाहिजे, आणि नॅचरल जे काही नेचरमध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्याबद्दल बी माहिती असलं पाहिजे. मग आता जे डेली लाईफचं सायन्स आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे. मग वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह आहेत, फूड प्रिझर्व कशा पद्धतीने केले जातं, म्हणजे तुमचे रिफ्रिजरेटर असतील, तुम्ही आचार बनवता वेगवेगळे केमिकल्स त्याच्यामध्ये टाकून करतात, तेल असेल है ना, बरेच सारे मुरब्बे बनवतात, त्याच्यामध्ये काय साखर असते, साखरेमध्ये ते बनवले जातात, मधामध्ये काही गोष्टी बनवल्या जातात. मग हे प्रिझर्व करण्याच्या टेक्निक्स आहेत. ह्या टेक्निक्स म्हणजे काय आहे, तुमचं जे फूड आहे ते फ्रेश आणि लॉंग टाइम जगलं पाहिजे, लॉंगर टाइम जगलं पाहिजे, त्यासाठी काय आहे, हे फूडच्या प्रिझर्वेशनच्या टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रिव्हेंटिव्ह स्पॉइल कशा पद्धतीने होतं, रिड्युस्ड फूड जे वेस्टेज आहे ते थांबवायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, प्रिझर्व केलं पाहिजे. मोठमोठे तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही काय आहे, मोठमोठे गोडाऊन आता आलेले आहेत, कशासाठी, ते हे प्रिझर्व करण्यासाठी. हे जे वेस्ट आहे ते वेस्ट थांबलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं पाहिजे, तुमच्या फ्रीजमध्ये तुम्ही आज आणलेली भाजी तुम्ही जर फ्रीजमध्ये नाही ठेवली तर उद्या सडून जाते. जर तुम्हाला त्या फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 8 दिवस चालतात. म्हणजे काय आहे, हे वेस्ट जे मटेरियल होणार आहे ते वाचतं, कशामुळं, या प्रिझर्वेशनमुळे. मग ही जी टेक्निक आहे ही ते तुम्हाला माहित पाहिजे. फूड प्रिझर्वेशन काय आहे हा टॉपिक तुम्हाला माहिती असला पाहिजे. दुसरं आहे वॉटर पोल्युशन कशामुळे होतं, वॉटर पोल्युशन म्हणजे काय आणि कशामुळे होतं, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. काय आहे, कोणते कोणते ऍक्वॅटिक पद्धतीने ऍक्वॅटिक मध्ये म्हणजे पाण्यामध्ये कशा पद्धतीने जे काही वॉटर पोल्युशन आहे ते होतं, म्हणजे इंडस्ट्रीमधून येणारं वेस्ट, आपल्या घरामधलं जे काही वेस्ट आहे ते वेस्ट, सिवेज मधलं वेस्ट, प्रत्येक अँगलने येणारं जे वेस्ट आहे ते कुठे जाणार आहे, पाण्यामध्ये जाणार आहे. मग ते वॉटर जे काही पोल्युशन आहे ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. सोबतच काय आहे, मेक वॉटर अनसेफ है ना, हे जे काही वॉटर आहे ते अनसेफ कशामुळे बनतं, हे जे काही आपण गोष्टी टाकणार आहोत, घाणलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते अनसेफ होणार आहे. आणि हे जे काही अनसेफ वॉटर आहे ते जर आपल्या कन्झम्पशन मध्ये, आपल्या जर पिण्यामध्ये आलं तर आपल्याला खूप सारे डिसीजेस आणि आपली जी काही हेल्थ आहे ती डॅमेज होऊ शकतं. एवढं ते म्हणजे या संदर्भातला हा जो काही टॉपिक आहे तो आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला तो क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन कशामुळे होते, ब्रिदिंगचे जे काही आजार आहेत ते कोणते कोणते आहेत, वॉटरमुळे कोणते कोणते आजार होणार आहेत हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. मग काय आहे, कॉज ब्रिदिंग प्रॉब्लेम काय आहे, एअर पोल्युशनमुळे काय होणार आहे, श्वास घ्यायला त्रास होतो. दिल्लीमध्ये गेलं तर तुम्हाला खूप मोठा त्रास होतो, तुम्हाला श्वास घेता येत नाही. वातावरण खूप डर्टी वातावरण, तुम्हाला एअर पोल्युटेड आहे, वॉटर पोल्युटेड आहे, सर्व गोष्टी पोल्युटेड आहे. कुठे दिल्ली, मुंबई, पुणे अशा ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो पाहायला मिळतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, लीड टू स्मोक अँड ओझोन लेअर डॅमेज. याच्यामुळे काय आहे, एअर पोल्युशनमुळे ओझोन जी लेअर आहे ती ओझोनची लेअर पण डॅमेज होऊ शकते.
आणि आपल्याला कॅन्सर पण होऊ शकतात अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अफेक्ट क्लायमेट अँड हेल्थ, आपल्या हेल्थला आणि आपल्या एन्व्हायरमेंटला हे एअर पोल्युशन काय करू शकतं, अफेक्ट करू शकतं. मग हे मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि याच मुद्द्यावर तुम्हाला तो क्वेश्चन विचारणार आहे. चौथा आहे कन्झर्वेशन ऑफ वॉटर. वॉटर कसं वाचवलं पाहिजे, वॉटर कसं सेव्ह केलं पाहिजे, आहे ना. खूप साऱ्या ऍड तुम्ही टीव्हीवर बघता की काय आहे, वॉटर पाणी बूंद बूंद बचाव, पाणी बचाव, है ना. या ज्या मोमेंट्स आहेत, पाणी वाचवा, अशा मोमेंट आहेत. या मोमेंट कशावर आहेत, या पाणी कन्झर्वेशन ऑफ वॉटरवर आहे. पाणी नावाची एक मुवमेंट पण आहे. नाम नावाची जे काही संघटना आहे ती त्यासाठी काम करते. आमिर खानची एक संघटना आहे ती पण त्यासाठी काम करते. मग काय आहे, हे सेव्ह वॉटर आहे. वॉटर सेव्ह लाईफ असं एक स्लोगन पण आहे. यूज वॉटर वाईजली. पाणी जर तुम्हाला का बरं टाकलेलं आहे, तुमच्या सिलेबसमध्ये काय केलेलं आहे की तुम्ही जे काही पाणी घेता, आंघोळीसाठी पाणी एकच बकेट लागतं, तुम्ही 5 बकेटी वेस्ट करता, मग नळ चालूच असतो. जेव्हा हँड वॉश करता खूप कमी पाण्यामध्ये होऊ शकतं, पण तुमचा नळ खूप वेळ चालू असतो. बाथरूमला गेल्यानंतर, लॅट्रिनला गेल्यानंतर खूप वेळ तुमचा नळ चालू असतो, पण ते वाचवलं पाहिजे. गरजेचं आहे तेवढंच टाकलं पाहिजे. या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. आणि वॉटर जे आहे ते वॉटर कशा पद्धतीने जनरेट केलं पाहिजे त्याच्या संदर्भात आहे तुम्हाला. कन्झर्वेशन ऑफ सॉइल, जी सॉइल आहे तिचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे. सॉइल खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये अन्न येतं. सॉइल आपल्यासाठी आपण म्हणतो धरतीमा म्हणा ना, ती सॉइल खूप महत्वाची आहे. सॉइल अँड इसेन्शियल लाईफ, सॉइल इज अ इसेन्शियल ऑफ लाईफ. सॉइल आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचा घटक आहे. जर सॉइल नसेल तर जीवन शक्य नाही का, नाही. मग सॉइल ही महत्वाचा इसेन्शियल घटक आहे. त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला तो क्वेश्चन विचारणार आहे. प्रिव्हेंट सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन. सॉइल इरोजन कशापासून होतं ते वाचवलं पाहिजे, त्याच्यापासून ते वाचवलं पाहिजे. डिग्रेड झालेलं कशापासून डिग्रेड होतं ते पण वाचवलं पाहिजे. सोबतच काय आहे, सॉइलची जी हेल्थ आहे आणि सॉइलचं जे फ्युचर आहे ते सेक्युअर झालं पाहिजे. यासाठी प्रत्येक स्टेप मानवाला करायची आहे. म्हणजे झाडं तोडायची नाही आहेत आणि वॉटर कन्झर्वेशन केलं पाहिजे. जेणेकरून काय आहे, जी सॉइल आहे ती सॉइल तिथं राहिली पाहिजे. इरोजन होत असेल तर तुम्हाला आडवे बांध तयार केले गेले पाहिजे. अशा पद्धतीच्या हे करून तुम्हाला काय आहे, हे जे सॉइल कन्झर्वेशन आहे हा पण टॉपिकवर तुम्हाला तो क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे सोशल सराउंडिंग. काय आहे सोशल सराउंडिंग, तुमच्या आजूबाजूला काय काय गोष्टी होतात आणि तुमच्या आजूबाजूला कोणते म्हणजे ह्या देशामध्ये एक पहिलाच टॉपिक त्याच्यामध्ये बघा तुम्ही काय म्हणतो, सुपरलेटिव्ह ऑफ इंडिया. भारतातील सर्वात लॉंगेस्ट रेल्वे कोणती आहे, सर्वात लॉंगेस्ट प्लॅटफॉर्म कोणता आहे, सोबत दुसरं काय आहे, सर्वात हायएस्ट माउंटेन कोणता आहे, एव्हरेस्ट म्हणतोय ना. सर्वात हायएस्ट कोणता आहे, भारतातला सर्वात कोणता आहे, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे ना, आहे लार्जेस्ट. सर्वात मोठी नदी कोणती आहे, सोबतच काय आहे, डीपेस्ट, सर्वात खोल गर्ता कोणती आहे, खोल ट्रेंच कोणती आहे ना, मरियाना ट्रेंच म्हणतो आपण. मग या संदर्भात तुम्हाला चर्चा करायची आहे. या संदर्भात सर्व तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सर्वात उंच काय, सर्वात मोठं काय, सर्वात लांब काय, सर्वात खोल काय आहे, ह्या भारतामधलं आणि या महाराष्ट्रामधलं सर्व काही डिटेल तुम्हाला माहिती असले पाहिजे. ज्या ज्या गोष्टी मोठ्या असतील, ज्या ज्या गोष्टी लांब असतील, ज्या ज्या गोष्टी डेप असतील, ज्या ज्या गोष्टी मोठ्या असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाम्पल मी सांगितलं की सर्वात उंच शिखर कोणतं, सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता, सर्वात खोल नदी कोणती, सर्वात खोल भारतामधलं खोदलेलं प्लेस कोणतं, गोल्डसाठी खोदलेलं असेल, आहे ना. या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. दुसरं स्टेट अँड कॅपिटल्स. प्रत्येक राज्य, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत, त्याच्या कॅपिटल कोणत्या आहेत, है ना. मग हे तुम्हाला विचारेल. नॉर्थ ईस्टची राज्य विचारेल, तुम्हाला नॉर्थची विचारेल, साऊथची राज्य विचारेल. राज्य विचारलं आणि त्याचे कॅपिटल तुम्हाला तो विचारेल. चौथा आहे नॅशनल सिम्बॉल्स आहेत. आपले एकूण 4 नॅशनल सिम्बॉल्स आपल्याला जे विचारलेले आहेत त्याच्यामध्ये हे एम्ब्लम आहे, नॅशनल फ्लॅग आहे, नॅशनल अॅनिमल आहे आणि नॅशनल फ्लॉवर आहे. हे तुम्हाला पाठही असेल आणि तुम्हाला पाठ असलेही पाहिजे. त्याच्यानंतर डिफरंट लँडस्केप कोणते कोणते आहेत, भारतामध्ये सापडणारे वेगवेगळे लँडस्केप आहेत. म्हणजे काय आहे, तुम्हाला पहिले दिलेले आहेत माउंटेन. माउंटेनचा एरिया आपला जर नकाशा बघितला तर माउंटेन कुठं आहे, जे नॉर्थ पार्ट आहे त्या नॉर्थ पार्टला तुम्हाला माउंटेन पाहायला मिळेल. डेझर्ट कुठं आहे, जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जे राजस्थानचा पार्ट आहे तुम्हाला तिथं डेझर्ट पाहायला मिळतं. तुम्हाला कोस्ट कुठं पाहायला मिळतात, तुम्हाला ईस्ट आणि वेस्ट मध्ये तुम्हाला कोस्ट पाहायला मिळतात, है ना. चौथं तुम्हाला प्लेन कुठं पाहायला मिळतात, तुम्हाला गंगा नदीचा जो काही पट्टा आहे तिच्या तुम्हाला प्लेन पाहायला मिळतात, जिथं धान्य येतं तो प्लेन आहे. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. फेस्टिवल आहे 5वा टॉपिक, त्याच्यामध्ये फेस्टिवल आहेत. मग दिवाळी असेल, होळी असेल, ईद असेल, ख्रिसमस असेल,
हे जे काही मोठे मोठे सण आहेत, ज्या वेळेस तुम्हाला सुट्टी राहते, याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. कशा पद्धतीने सुरू झाले, काय झाले, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे माहित पाहिजे. त्याच्यानंतर आहे सीझन्स किती आहेत, एकूण सीझन कोणते आहेत. मग पहिला आहे स्प्रिंग आहे, समर आहे, ऑटम आहे, विंटर आहे. हे जे सीझन आहेत या सीझन बद्दल बी तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि याच्यावर तो क्वेश्चन विचारणार आहे. 7वा आहे फॉरेस्ट. फॉरेस्ट हा खूप महत्वाचा पार्ट आहे. फॉरेस्ट किती प्रकारचे फॉरेस्ट आहेत, कोणते फॉरेस्ट आहेत, कोणत्या फॉरेस्टमध्ये कोणते प्राणी राहतात. सोबतच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट किती आहे, भारतामध्ये फॉरेस्ट किती आहे, फॉरेस्टचा स्टँडर्ड पैमाना किती आहे, किती टक्के फॉरेस्ट असलं पाहिजे वर्ल्ड वाईड, जे काही वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे त्याच्यानुसार, त्या गोष्टी. सोबतच काय क्रॉप आहेत, क्रॉप्स कोणते कोणते आहेत, आपल्या जगाला अन्न लागतं, अन्न कोणते कोणते, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कोणते कोणते अन्न, कोणते कोणते आपल्याला गरजेचे आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोबतच क्लोथ्स अँड फायबर्स आहेत, कोणते कोणते राज्यामध्ये कोणते कोणते क्लोथ घातले जातात, कोणता पहिरावा कसा आहे, क्लोथ कशापासून बनलेले आहेत, त्याचे धागे कसे आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. मग असं एकूण 4 जे टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्हाला कशामध्ये, हा जो काही ईव्हीएस नावाचा टॉपिक आहे, ईव्हीएस नावाचा जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला 4 टॉपिक अभ्यासाचे आहेत, जे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अरिथमॅटिकचा जो काही चॅप्टर आहे, त्या अरिथमॅटिकच्या चॅप्टरमध्ये ओल्ड मध्ये तुम्हाला 20 होते, किती 20 टॉपिक होते, किती होते 20 टॉपिक. एकूण किती मार्काला होता हा 20च क्वेश्चन होते, याचे एकूण 20च क्वेश्चन होते, 20 क्वेश्चन होते. आणि त्याच्यामध्ये बदल करून आता किती ठेवलेले आहेत, एकूण 8च ठेवलेले आहेत. पहिला कोणता आहे, नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम. दुसरा काय आहे, 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर्स. तिसरा कोणता आहे, फॅक्टर अँड मल्टिपल्स अँड देअर प्रॉपर्टीज. चौथा कोणता आहे, डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन्स. 5वा कोणता आहे, कन्झर्वेशन ऑफ फ्रॅक्शन टू डेसिमल अँड डेसिमल टू फ्रॅक्शन. 6वा कोणता आहे, मेजर ऑफ लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाइम अँड मनी. 7वा कोणता आहे, सिम्प्लिकेशन ऑफ न्यूमेरिकल एक्सप्रेशन्स. 8वा कोणता आहे, 9 एकूण आहेत. 8वा कोणता आहे, फ्रॅक्शनल नंबर अँड ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. 9वा टॉपिक त्याच्यामध्ये पेरीमीटर्स अँड एरिया ऑफ स्क्वेअर, रेक्टँगल अँड ट्रायंगल. हे जे काही 9 टॉपिक आहेत, हे 9 टॉपिक तुम्हाला कशाच्या अंतर्गत करायचे, जे अरिथमॅटिक टेस्ट आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला करायचे आहेत. मग हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस तुम्हाला, आणि ओल्ड सिलेबस मध्ये किती एकूण तुला 20 टॉपिक होते, आता फक्त किती राहिले, 9च टॉपिक तुम्हाला राहिलेले आहेत. मग याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत, नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम आहे, 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑफ होल नंबर्स हा पण आहे, म्हणजे इथं हा पण आपल्याला पाहायला मिळतो. फ्रॅक्शन नंबर अँड फंडामेंटल ऑपरेशन्स, फ्रॅक्शन नंबर अँड फ्रॅक्शन नंबर हा कट केलेला आहे ना, हा कट केलेला आहे, हा त्यांनी कट केलेला आहे. फॅक्टर अँड मल्टिपल हा जो आहे, फॅक्टर अँड मल्टिपल हा आहे. एलसीएम एचसीएम हा जो आहे, एलसीएम एचसीएम हा त्यांनी ठेवलेला आहे. डेसिमल ऑफ फंडामेंटल ऑपरेशन हा इथं आपल्याला पाहायला मिळतो है ना, हा आहे. स्क्वेअर तो कट केलेला आहे. मेजरमेंट हा, मेजरमेंट लेंथ अँड कॅपॅसिटी हा आहे. त्याच्यानंतर मेजरमेंटचा आहे. अप्रॉक्सिमेट एक्सप्रेशन हा कट केलेला आहे का, हा कट केलेला आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज, पर्सेंटेज आणि सप्लिकेशन, प्रॉफिट लॉस, सिम्पल इंटरेस्ट रेशो, स्पीड डिस्टन्स टाइम. स्पीड डिस्टन्स टाइम आहे का, स्पीड डिस्टन्स टाइम, है ना. डाटा इंटरप्रिटेशन आहे ना, डाटा इंटरप्रिटेशन आपल्याला पाहायला मिळतं, याला डाटा इंटरप्रिटेशन म्हणतात है ना. म्हणजे एकूण समजा हे 8 टॉपिक जे आहेत, हे 8 टॉपिक तुम्हाला तिथे त्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, हा ओल्ड सिलेबस होता. ओल्ड सिलेबस नुसार तुम्हाला हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. लँग्वेज मध्ये तुम्हाला एकूण 4 पॅसेज दिलेले असतात, 1, 2, 3 आणि 4. हे जे पॅसेज आहेत, हे पॅसेज इंग्लिश मध्ये त्यांनी काही बदल केलेले नाही, आहे तसाच इंग्लिश आहे. इंग्लिश आहे तसाच आहे, फक्त मॅथ, रिझनिंग याच्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल नावाचा जो काही ईव्हीएस नावाचा सब्जेक्ट आहे तो ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक दिलेले आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा नवोदयाचा सिलेबस होता. हा सिलेबस तुम्हाला प्रत्येकाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि हा जो काही डिटेल मी दिलेले आहेत हे तुम्हाला कामी पडतील आणि तुमची प्रिपरेशन चालू राहू द्या. या संदर्भातली आपली बॅच आहे, तुम्हाला जर जॉईन करायची असेल खामगाव मध्ये, तुम्हाला जर जॉईन करायचे असेल खामगाव मध्ये,
तर आपला जो काही पत्ता आहे, आपला जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला महल्ले हॉस्पिटलच्या बाजूला तुम्हाला जी काही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे तिच्या समोर आपला क्लास आहे, तिथं तुम्हाला यायचं आहे, तिथं तुम्हाला इन्क्वायरी करायचं आहे. सोबतच मी तुम्हाला इथं नंबर देतो, तो नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जो नंबर आहे तो नंबर बघा, नंबर काय आहे 7448 047 047. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा जो क्लास आहे तो क्लास जॉईन करू शकता आणि तुमच्या मुलाचं जे भविष्य आहे, जे काही ऍडमिशन आहे ती ऍडमिशन तुम्ही सेक्युअर करू शकता. यासाठी तुम्हाला जॉईन करायचं आहे. तुमच्या विद्यार्थ्याचा, तुमच्या मुलाचा, तुमच्या स्टुडंटचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट आणून द्यायचं काम माझं असेल. कारण हे जे विषय आहेत हे विषय ताकदीने इथं शिकवले जातात, रिझल्ट ओरिएंटेड शिकवले जातात. खूप सारी मेहनत त्याच्यावर करून घेतली जाते, दिवस रात्र मेहनत असते त्याच्यावर, जेणेकरून तुमचा जो मुलगा आहे तो मेरिट लिस्ट मध्ये आला पाहिजे यासाठी आम्ही काम करतो आणि तुम्ही जुडलं पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.